हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज नवरात्रीचा दिवस आहे 9वा आणि आजचा कलर आहे पिंक. सो आज मी पिंक घातलंय आणि आज मी जाते जोगेश्वरी ईस्टला. गुफेमध्ये एक देवीचं मंदिर आहे. सो आज मी पहिल्यांदा तिकडे जाते. सो मी तुम्हालाही दाखवते की ते कसं मंदिर आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मी सुद्धा पहिल्यांदा जाते. सो आता मी इकडून ट्रेनने जोगेश्वरीला जाणार आहे आणि जोगेश्वरीवरून आम्ही कसं जातो हे आम्ही तुम्हाला तिकडे दाखवू. आणि आता मला माझी फ्रेंड जोगेश्वरीला भेटणार आहे. सो लेट्स गो. जोगेश्वरी ईस्ट वरून आम्ही ऑटोने मंदिराकडे गेलो आणि ऑटोचे चार्जेस आम्ही 40 रुपीज पे केले. तर आता आपण आलो आहोत जोगेश्वरी गुफा मंदिर इकडे. आणि या गुफा खूप वर्ष आधी बांधल्या गेल्या असून या सर्वात जुन्या व सर्वात मोठ्या गुफांपैकी एक मानल्या जातात. गुफेत आत गेल्यावर तुम्हाला दगडी स्तंभ, सुंदर कोरीव काम, शिवलिंग व देवीची मूर्ती दिसते. इथे गर्भगृहात जोगेश्वरी माताजीची मूर्ती असून भक्त भावपूर्वक दर्शन घेतात. आम्ही नवरात्रीत गेलो होतो त्यामुळे मस्त लाइटिंगचं वगैरे डेकोरेशन केलं होतं आणि जास्त गर्दीही नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन खूप लगेच झालं. आणि फक्त एवढंच की जोगेश्वरी देवीचे आम्हाला फोटोज अँड व्हिडिओज क्लिक करता नाही आले, कारण की ते अलाउड नाही आहे. गुफेच्या आसपास शांतता, जुन्या वास्तुशैलीचा अनुभव व आध्यात्मिक वातावरण जाणवते. त्यामुळे हे ठिकाण फक्त धार्मिकच नाही तर इतिहास व वास्तुकलेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही देखील जोगेश्वरी गुफा मंदिरला नक्की भेट द्या. त्यानंतर आम्ही मालाड ईस्टला स्टेशनच्या जवळच असलेल्या गोल गार्डनला आलो. तिकडे श्री राणी सती प्रचार समिती यांचे नवरात्री पंडाल आहे. इकडे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि आतमध्ये देवीची मूर्ती तर खूपच अतिशय सुंदर होती. सो आम्ही इकडे सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही मालाडच्या माता राणीचे दर्शन घेतले. हे नवरात्री पंडाल सुद्धा मालाड ईस्टला स्टेशन जवळच आहे. या देवीची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे. त्यानंतर शेवटी आम्ही आलो कांदिवली वेस्टला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या महाकाली मंदिर इकडे. हे मंदिर खूप फेमस आहे इकडे. नवरात्रीत इकडे खूप भाविक जण दर्शन घ्यायला येतात. सो अशा प्रकारे आम्ही आज देवींचे दर्शन घेतले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.